बलात्कार प्रकरणातील नराधम अद्यापही मोकाट आहे। 48 तासांनंतरही नराधमाला पकडण्यात यश आलेलं नाहीये। नराधम दत्तात्रय गाडीला बेड्या नेमक्या कधी घालणार? नराधमाला पकडण्यात पोलिसांना सपशेल अपयश आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं, घटना अतिशय गंभीर आहे, मात्र तरी सुद्धा हा नराधम अद्यापही मोकाट असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं, 48 तास या घटनेला उलटलेले आहे। मंगळवारी सकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान ही धक्कादायक अशी घटना घडली, मात्र तरी सुद्धा हा व्यक्ती, हा जो नराधम आहे, तो अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये। अद्यापही तो मोकाटच असल्याचं कळतंय। हा नराधम जो आहे तो नेमका गेलाय कुठे? हा पुण्यातून पळून जाण्यात यश त्याला मिळालेलं आहे का? मात्र पोलीस त्याच्या मागावर असून सुद्धा पोलिसांना अपयश नेमकं का येतंय, हे असे एक ना अनेक सवाल जे ते सध्या उपस्थित झालेले आहेत। पुणे बलात्कार प्रकरणातला हा नराधम जो आहे, ज्याची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय, दत्तात्रय गाडे असं याचं नाव आहे, ज्यानं एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। या तरुणीशी आधी तो गोड बोलून तिला एसटी बसमध्ये घेऊन जातो, शिवशाही बसमध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो, बलात्कार करतो। आणि हा नराधम तब्बल 48 तास उलटतात तरी सुद्धा पोलिसांच्या हाती लागत नाहीये। त्यामुळे दत्तात्रय गाडीला नेमक्या बेड्या कधी घातल्या जाणार, हा सवाल आता उपस्थित होतोय। मुंबई पुणे ही जी शहरं आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण तरुणी शिक्षणासाठी येत असतात आणि असं असताना पुण्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते, ही निश्चितच निंदनीय बाब आहे। मात्र ही घटना घडल्यानंतरही हा नराधम तब्बल 48 तास मोकाट राहतो, ही त्यापेक्षा जास्त दुर्दैवी बाब म्हणावी लागणार आहे। एकंदरीत या संदर्भात आपण बघितलेलं होतं, पोलिसांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली होती। लवकरात लवकर आम्ही नराधमाला पकडू, अशा प्रकारचीच ही प्रतिक्रिया होती। मात्र तरी सुद्धा तब्बल 48 तास उलटलेले आहेत, तरी सुद्धा हा नराधम पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। ते आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण काल पोलिसांची प्रतिक्रिया ऐकली होती। या नराधमाला पकडण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आलेली आहे, आम्ही चौकशी करतोय, अशा प्रकारची प्रतिक्रिया होती। 8 पथकं तैनात असून 48 तास एका व्यक्तीला पकडण्यासाठी लागतंय। सविस्तर अपडेट या संदर्भात। खरं तर 48 तासांपेक्षा अवधी जो आहे तो अधिक आहे, कारण ही घटना जी आहे ती परवाची आहे आणि आज 2 दिवस उलटून गेल्यानंतरचेही काही तास जे आहेत ते उलटले आहेत, पण अजूनही आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात नाही आहेत। पुणे पोलिसांची, स्वारगेट पोलिसांचं पथक असेल, पुणे पोलिसांची गुन्हे शाखा असेल, असे अनेक पथकं जे आहेत ते आरोपीच्या मागावर आहेत। काल देखील या आरोपीच्या घरच्यांची देखील चौकशी जी आहे ती या पोलिसांनी केलेली आहे। त्याच्या भावाला देखील काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्याच्याकडून देखील कसून चौकशी करण्यात आलेली आहे। हा आरोपी इतका शातीर आहे, त्याच्यावर जवळपास 7 गुन्हे दाखल असल्यामुळे हा पोलिसांना गुंगारा देण्याचा अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न करत असल्याचं देखील तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे CCTVच्या आधारे अनेक वेळा त्याचं चित्रीकरण जे आहे ते देखील पोलिसांकडनं तपासलं जातं आहे। त्याचे पॉसिबल सगळे जे लुकआउट्स आहेत, त्याचे पॉझिटिव्ह जे स्पॉट्स आहेत, त्याचा देखील तपास जो आहे तो देखील पोलिसांकडून सुरू आहे। आणि एकंदरीतच आपण जर बघायला गेलं तर 8 ते 10 पथकं जे पोलिसांची आहेत ते काही शहराच्या बाहेर, काही जिल्ह्यात आणि काही अनेक ST स्टँडवर सुद्धा या आरोपीचा शोध घेत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आरोपी पकडला जाईल अशी ग्वाही जी आहे ती आजही पोलिसांकडून देण्यात येते। निश्चितच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण बघितलं, 8 ते 10 पथकंही या नराधमाच्या मागावर आहे। मात्र आता या नराधमाला बेड्या नेमक्या कधी घातल्या जाणार, हाच सवाल आहे।